लोकशाही भारताचा आज प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो आहे. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर देशातली संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालच्या घटनापीठाने त्या कालावधीमध्ये दिले आणि त्या माध्यमातून गेले 75 वर्ष देशाची अखंडता, एकात्मता, विकसित राष्ट्राच्या मालिकेमध्ये बसून जाण्याचा, सोबत जाण्याचा बहुमान या देशातल्या जनतेने आणि त्या कालावधीमध्ये असलेल्या सर्व नेतृत्वाने निश्चितपणाने दिलेला आहे. आज आपण सारेजण प्रजासत्ताक दिन अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करतो आहोत. माझ्या भारतातील राज्यांतील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. सरकारची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे, परंतु ते आरक्षण देत असताना यापूर्वी दोनदा दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केले असल्यामुळे त्यातल्या त्रुटी अजिबात न राहता कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण हे राज्य सरकारला द्यायचं आहे. सरकार त्याच्यासाठी वचनबद्ध आहे. ते देत असताना त्याच्यासाठी काही कालावधी लागेल. मागासवर्ग आयोगाच्या शिफारसी सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेल्या आहेत. अशा वेळेला ज्या मागासवर्ग आयोगाच्या शिफारसीवरती कायद्याच्या कसोटीवरती टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यासाठी थोडासा वेळ त्या ठिकाणी लागेल. पण हे देत असतानाच ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सुद्धा स्पष्टपणाची ग्वाही राज्य सरकारच्या माध्यमातून दिली गेलेली आहे. माझी जरांगे पाटील साहेबांना मनपूर्वक विनंती आहे की राज्य सरकार वचनबद्ध आहे, आरक्षणासाठी कटिबद्ध आहे. शीघ्रगतीने राज्य सरकार त्या ठिकाणी पावलं टाकतं आहे. अशा वेळेला आपण राज्य सरकारला सहकार्य यापूर्वी केलंच, उद्याच्या भविष्याच्या कालावधीमध्ये सुद्धा सहकार्य त्या ठिकाणी करावं. आणि आज त्यांनी सुरू केलेलं आंदोलन आरक्षण दिलं जाणार असल्यामुळेच त्यांनी थांबावं अशी माझी त्यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून विनंती आहे. पण ज्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने येत आहेत, कायदा सुव्यवस्था किंवा मुंबईचं जनजीवन कितपत सुरळीत राहील असं वाटतं? ती सारी जबाबदारी राज्य सरकार खबरदारी त्या ठिकाणी घेत आहे. आणि म्हणूनच जरांगे पाटील त्यांच्या गावापासून निघाल्यापासून त्यांच्याजवळ संपर्क करणं, राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नाची त्यांना माहिती देणं, काय उपाययोजना झालेल्या आहेत या संदर्भातली सुद्धा माहिती देणं, काही राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत तेही त्यांना चर्चेच्याद्वारे सांगणं, असा सर्वतोपरीचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे. काल महाविकास आघाडीची बैठक पार पडली. यात एक अजेंडा ठरवण्यात आला आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 70,000 कोटीचा घोटाळ्याचा आरोप केला. त्याचं काय झालं? राज्यभर आता जी मोहीम जी आहे ती राबवली जाते. ज्यांना जे करायचं असेल ते त्यांना करू द्या. आमच्या कोणाच्या मनामध्ये त्याच्याबद्दल हे असंच काही कारण नाही. त्या आरोपाच्या संदर्भामध्ये यापूर्वी स्पष्टपणाचा खुलासा वेगवेगळ्या स्तरावरती झालेला आहे. त्याच्यामुळे केवळ कुणी सुरू केलं मला माहीत नाही. तुम्ही आता बोलताय त्याच्यावरती माझी प्रतिक्रिया आहे. ज्याने कुणी त्या बाबतीची प्रतिक्रिया दिली असेल त्या संदर्भातली सुद्धा स्पष्टपणाची भूमिका मी नक्कीच मांडेन. आपण मला जर का सांगितलं की महाविकास आघाडीच्या माध्यमातून अमुक अमुक यांनी प्रतिक्रिया दिली तर मी आपला आभारी राहील. जैसे कि राज्य सरकार ने और राज्य के मुख्यमंत्री जी, उप मुख्यमंत्री जी, सरकार के मंत्रिमंडल ने बहुत बार आश्वासित किया है कि मराठा समाज को आरक्षण देने के लिए सरकार कदम उठा रही है. जो कुछ आरक्षण 2014 में और उसके बाद देवेंद्र जी की सरकार ने दिए थे, न्यायालयीन मामले में वो खारिज हो गए थे. इसके लिए अभी जो आरक्षण राज्य सरकार को देना है वो लीगली सस्टेन होना ही चाहिए. इसके लिए राज्य सरकार सभी तरह से वहाँ पे अपने सब काम उन्होंने शुरू किया है. मैं विनती करता हूँ जरांगे पाटिल जी को कि राज्य सरकार मराठा समाज को आरक्षण बिल्कुल देने वाले हैं. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी भी इसके बारे में हमारी भूमिका स्पष्ट है. तो उन्होंने आंदोलन स्थगित करके राज्य सरकार को और सहयोग देना चाहिए. देखिए, सरकार तो आज उनके साथ बातचीत करती है और मुझे लगता है कि सरकार जिस तरह से उनके साथ बातचीत करती है तो उनका भाई सहयोग इसमें रहेगा. धन्यवाद.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.